माहिती आहे का की मागे महिनाभरापूर्वी बातमी आली होती की सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जातीचा जो निधी आहे त्यापैकी काही निधी वारकऱ्यांच्या दिंड्या यांच्यासाठी वळवण्यात आला. सगळ्यांना माहित आहे. मला म्हणायचंय इथला जो वारकरी असेल तो पंढरपूरला जातो, तो विठ्ठलाचं दर्शन करतो आणि इतिहास सांगतो. त्यातले एक इतिहासकार आपल्यासोबत आहे की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे, कोणत्या मार्गात घेण्याचा तुमचं स्वागत आहे. आणि त्याला 20,000 50,000 काय देता, 5-5 लाख रुपये द्या. 20,000 काय होते, 5-5 लाख रुपये द्या. आम्ही तुझ्या सोबत आहोत, पण आमच्या अनुसूचित जातीचा आमच्या मुलांना रोजगार मिळावे, ती पोरं आत्मनिर्भर व्हावे, स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत ज्या काही योजना चालत आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आमचे पोरं जर सक्षम झाले आणि सक्षम झालेली पोरं जर या व्यवस्थेला आव्हान द्यायला लागले ते येत्या काळामध्ये लवकरच आपली व्यवस्था उभी राहील. तर या हरामखोर सरकारने तो निधी आपल्या निधीतून वळता केला. समजून घ्या. पूर्ण निधी तिकडे पाठवला. सामाजिक न्याय विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणून एक योजना आहे. ऐकण्यात येणं शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही एक योजना आहे नानासाहेब, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला 50 लाखापासून त्यांचा सुद्धा अभाकड आहे. ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि महानगरपालिका क्षेत्र, त्याच्यामध्ये 50 लाखापासून तर 2 कोटीपर्यंत प्रोव्हिजन आहे. आणि तेवढे पैसे तुम्हाला सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 2 करोड रुपये त्या समाजाला द्यायचे. आज जर 2 करोड रुपये आपल्याला दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं उभं राहील. यापैकी महाडला गेले का कोणी महाड